बाळा पोच ना, बाळा कुठे? चला, कारण की जी मॅच आता थांबली होती, सुरुवात होती आहे. कालपासून पडलेला सतत पाऊस, तदनंतर आपण पाहिले तर वातावरण खात्याचा आलेला सूचना आज दिवसभरामध्ये असाच पाऊस हा कंटिन्यू पडणार आहे आणि त्यासाठी एक वेगळीच मजा या स्पर्धेमध्ये असणार. खेळाडूंची नावं, बॉलर कोण आहे? ओव्हर क्रमांक 1 मध्ये अंकितकडे आपण जातो आणि जिथे स्ट्रायकिंगला आपण पाहिलं तर अर्थातच अमर मराठे, नॉन स्ट्रायकिंग एंडला अर्थातच सचिन माने. पहिला चेंडू जाग्यावरून स्क्वेअर कट, अगदी आरामामध्ये डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनच्या बाहेर उचलून फेकून दिलाय. अंपायरचा इशारा येतो, इट्स मॅक्सिमम. काय नजाकत मध्ये हा फटका खेळला, जाग्यावरून अगदी जसा चेंडू आला जागेवरतीच उभा होता, फक्त मनगटाच्या साह्यानं अपकट केला आणि तदनंतर या चेंडूला पोचवलं डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनच्या बाहेर. अमर मराठेची सुरुवात याच पद्धतीने असते आणि ही सुरुवात तो नेहमी आपल्या खेळामध्ये करत असतो. ही त्याची स्टाईल आहे. कमबॅक केलाय, चांगला कमबॅक आहे. चेंडू गुडलिंग स्पॉटवरती पडल्यानंतर थोडासा राईज होणारा चेंडू पडल्यानंतर थोडीशी उसळी घेतली. अमर मराठेच्या अगदी खांद्याच्या जवळ हा चेंडू गेला. खेळण्यासाठी शॉर्ट आर्म पूल त्यानं बाहेर काढला होता, मात्र यावेळी त्याला अपयश आलं. एक षटकार आला, दुसरा डॉट आला. कधी फलंदाज कधी गोलंदाज हे दुसऱ्या चेंडूपासूनच चालू झालं. मॅचला येईल मजा या. हाही चेंडू वेगानं टाकण्याचा प्रयत्न, अगदी लेग स्टिकला विकेट किपरलाही बीट करून हा चेंडू मात्र जातोय. धाव तर 1 घेतले. आमचं लक्ष अंपायर वरती, कारण की ते सांगतील आहे व्हाईट बॉल, व्हाईट +1 येतील 2 धावा. या 2 धावेच्या मदतीनं टीमची टोटल आता 8 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचते. 8 ऑन अ स्कोर कार्ड. पहिला आलेला षटकार, तदनंतर आलेला डॉट, तदनंतर व्हाईट +1. एक धावा भरपूर महत्वाच्या. त्यामध्ये खेळपट्टी अगदी काचेसारखी चमकते. गोलंदाजांचा नंदनवन असणार आहे. गोलंदाजांना भरपूर फायदा या पावसाचा होईल. फलंदाजांची कशा पद्धतीने नांदी होतीये हेही बघायचंय. सर बॅटिंग खेळण्याचा प्रयत्न यावेळी देखील राहिला, मात्र अगदी एक चिकी धाव सिंगल भेटेल. या एका धावेच्या मदतीनं धावसंख्या आता मात्र 9 या आकड्यावरती. जो कमबॅक आहे ना गोलंदाज आपण पाहिलं तर अंकित, या गोलंदाज अंकितचा कमबॅक आतापर्यंत चांगला झाला. कारण की अंकितला आपण पाहिलं तर सुरुवात ज्या पद्धतीने झाली आहे तिथून तो कमबॅक करायला सुरुवात करतोय. हा त्याचा कमबॅक आहे आणि हा असा कमबॅक आहे जिथे अमर मराठेला त्यानं थांबवलंय, पूर्णपणे बीट केलंय. कारण की अमर मराठेने जर पहिला चेंडूवरती षटकार लगावलाय तर अमर मराठेच्या बॅट मधून येणाऱ्या चेंडूवरती देखील धावा येतील ही आशा त्याच्या खेळाडूंना आहे. पण अंकित गोलंदाज ओव्हर क्रमांक 1 मध्ये जर 6 धावा पहिल्या चेंडूवरती घेतो तर त्यानंतरच्या चेंडूवरती तो आतापर्यंत फक्त 3च धावा खर्च करतो. ही गोलंदाजी अंकितची. अप्रतिम कमबॅक. अनुभव हवा आहे तुमच्याकडे. गती परिवर्तन करण्याचा प्रयत्न, तिथेही छेडछाड केली आहे. अमर मराठे मनामध्ये बोलत असेल सोडून दिला असता तर वाईट भेटला असता. जरतरचं क्रिकेट नाहीये आणि क्रिकेटमध्ये जरतर हाही शब्द नाहीये. डॉट बॉल, हाही निर्धाव चेंडू. 1 to go. शेवटचा चेंडू. ओव्हर क्रमांक 1. लफ केलाय बॅटीच्या समोर. गोलंदाज स्वतः बोलत असेल बॅटच्या समोर का टाकला, आणि अमर बोलत असेल बोल आता बॅट के सामने नहीं डालने का दोस्त. आणि हेच झालं इथे. पहिल्या चेंडूनं सुरुवात झाली षटकारानं, शेवटची समाप्ती झाली षटकारानं. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 15 या आकड्यावरती. विकेट अद्याप नाहीये. ओव्हर क्रमांक 1 चा खेळ संपला. 15 धावा या स्कोर कार्डवरती सजल्या गेल्यात. बॅटिंग करते टीम मानेवाडी मराठवाडी टीम. 2 गाव 1 संघ अशी ही कल्पना, अशी ही खऱ्या अर्थाने एक वेगळी कल्पना जी पश्चिम महाराष्ट्रातील बरेचशा असोसिएशनच्या माध्यमातून वापरली जाते. आणि तीच राजू कंग मिस्टर KTPL याच्या वाढदिवसानिमित्त कैलासवासी गणेश कंग स्मृती चषक 2025 मध्ये बनवली गेली आहे. आज उमेशजी सावंत सर यांचा आवाज तुम्ही ऐकला. भरपूर दिवसानंतर बरेचसे समालोचकांची गाठभेट या स्पर्धेच्या माध्यमातून होते.
त्यामध्ये आपण पाहिलं तर पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेटमध्ये आणखीन एक चर्चेमध्ये असलेला आवाज आजच्या दिवसामध्ये ऐकायला भेटला उमेशजी सावंत सर यांचा. पहिला चेंडू यॉर्कर खोदून काढण्याचा प्रयत्न जरूर राहिला. लॉंग ऑनचा खेळाडू पोहोचेल का, मात्र तो पोहोचेपर्यंत मिड ऑनचा बोलतो मीच जातो. या गोष्टी घडणार आहेत. हॅपी मुवमेंट तुम्हाला जरूर बघायला भेटणार आहेत, कारण की इथे स्लाइड म्हणजे एखाद्या वॉटर पार्क मध्ये जाऊन तुम्ही तिकीट काढून ज्या स्लाइड भेटणार नाही त्या इथे तुम्हाला बघायला भेटतील, आणि त्यासाठी खेळाडूंना स्वतःची काळजी घेणंही तितकंच महत्वाचं आहे. रिमझिम पडणारा पाऊस, त्याच्यामध्ये क्रिकेटचा आनंद. जाग्यावरून खेळण्याचा प्रयत्न, कॅचचा कॉल दिलाय, लॉंग ऑनला हे सहज तो खाली पडलाय. आणि या गोष्टी घडतायत या मैदानामध्ये. तुमचं संतुलन, तारेवरची कसरत कशाला बोलतात, तुमचा कंट्रोल, कारण की या सगळ्या गोष्टी तुम्हाला अवगत करायचे. टेनिस क्रिकेट रबर क्रिकेटमध्ये जमीन आसमानचा फरक हे का बोललं जातं, यासाठीच त्याचं कौतुक ही गोलंदाजानं केलंय. मात्र एक आलेली संधी निसटतानाही दिसली आहे. संघाची धावसंख्या फक्त 18 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचले. अप्रतिम चेंडू, सूरजचा चेंडू पडल्यानंतर थोडासा आतमध्ये वळण घेताना पाहिला बॅट स्विंग करण्याचा प्रयत्न राहिला, जिथे अमर बराटेचा चेंडू अगदी शरीराला आदळून अंपायरनं सांगितलं लेग बाईटच्या स्वरूपामध्ये ही एक धाव दिली जाईल. ओव्हर क्रमांक 2 मध्ये सूरज. आतापर्यंत आपण पाहिलं तर सचिन माने भरपूर वेळानंतर स्ट्राईक वरती, कारण की एक सिंगल डबल करून अमर बराटेला साथ देताना पाहिलं. सचिन माने देखील बिग हिट साठी जातोय आणि तिथेच फसतोय. या आधी चर्चा केली की सिंगल डबल काढून तो अमर मराठेला चांगली साथ देत होता, मात्र हात धुवून घ्यायचा प्रयत्न त्याचा असफल राहिला. बॅटीची एक थिक एज घेतली, हवेमध्ये असणाऱ्या चेंडू पर्यंत मात्र विकेट किपर स्वतःहून पोहोचतोय आणि पहिला विकेटचं पतन लागतंय. सचिन माने बॅक टू डग आउट. एक मोठी विकेट. हिची पार्टनरशिप आहे ती तोडली. पार्टनरशिपला ब्रेक दिलाय. संघाची धावसंख्या फक्त 19 या आकड्यावरती आहे. 4 चेंडूचा खेळ झाला. पहिल्या ओव्हरमध्ये 15 धावा आल्या. दुसऱ्या ओव्हरला सुरुवात झाली. 4 चेंडूमध्ये धावा 4 खर्च झालेत. एक विकेट आली आहे. हा जो कमबॅक आहे पूर्णपणे आपण पाहिला तर जो आलेख आहे तो खाली उतरलाय पूर्णपणे आलेख. पहिल्या ओव्हरमध्ये असलेल्या 15 धावा आणि दुसऱ्या ओव्हरमधील 4 चेंडूमध्ये 1 विकेट आणि 4 धावा. ज्या गोलंदाज सूरजने ज्या पद्धतीने पायामध्ये ज्या बेड्या ठोकल्यात, मी म्हणेल धावसंख्येला ब्रेक लावला अगदी योग्य वेळेवरती. नवीन बॅटर चर्चेत असतो, सोन्या या नावानं त्याला ओळख आहे, दाखल झालाय. विजय मराठे सोन्या या नावानं ओळखला जातो. पहिला चेंडू ग्लान्स करण्याचा प्रयत्न त्याचा राहिला. एक सिंगल धाव त्याला प्राप्त होते. 5व्या चेंडूवरती 1 धाव कंप्लीट केले, कारण की आता 5 चेंडूमध्ये धावा आले, 5 विकेट आले, 1 अशी राहिले. चांगली गोलंदाजी या सूरजची. बिग हिट, डीप स्क्वेअर रिझन आहे. खेळाडू त्याच्या डोक्यावरून जातोय, प्रयत्न त्याचा राहिलाय. हा प्रयत्न अप्रतिम राहिलाय. मी विनंती करेल खेळाडूंना, भाऊ जो चौकार षटकार तिथे सळ्या आहेत, कारण की आता षटकार गेला त्यापेक्षा काळजाचा ठोका आपला चुकला. या 6 धावा जरूर आहेत, जिथे शेवटच्या चेंडूवरती आले. पहिल्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवरती षटकार आला, दुसऱ्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवरती षटकार आला. आता ओव्हर क्रमांक 3 ची सांगता सुरुवात चालू होईल, मात्र ओव्हर क्रमांक 2 चा खेळ इथेच संपला आणि संघाची धावसंख्या 26 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. रिप्ले पहा, काळजाचा ठोका का चुकला, कारण की कुणाल मात्रे ज्या पद्धतीने हा चेंडू पकडत असताना खेळाडू बाजूला पडला, मात्र जिथे पडला त्याच्या बाजूला सळी ठोकली होती. या गोष्टी आहेत. एखादा बाउंड्रीचा कंपाऊंड तुम्हाला बनवायचं तर या सगळ्या गोष्टींचा उपयोग करावा लागतो. काळजी घ्या. खेळाडूंना एकच विनंती करेल, 6 धावा गेल्या तरी बेहद्दर, पण स्वतःच्या शरीराला कुठलीही दुखापत झाली नाही पाहिजे याची काळजी सगळ्या खेळाडूंना घ्या, कारण की थोड्या दिवसामध्ये टेनिस क्रिकेटचा पर्व चालू होत आहे. त्यासाठी सगळेजण सज्ज होतील. 26 धावा या स्कोर कार्डवरती सजल्या गेलेत.
गणेश ओव्हर क्रमांक 3 मध्ये दाखल झालेत. चांगला चेंडू पडल्यानंतर थोडीशी हालचाल झाली आहे चेंडूची. गणेश ना चेंडू ज्या आरामामध्ये टाकला, स्पीड कमी होता, टप्पा योग्य होता, थोडस वळण घेतलंय. गणेशच्या गोलंदाजीवरती लक्ष असेल. हाही गती परिवर्तन इथे स्लोअर वन नॉन स्ट्रायकिंग एंडला. मात्र हा मासाही सटकलाय, चेंडूही निसटलाय. दोन्ही गोष्टी झालेत. जीवदानी भेटले बॅटरला, कारण की गणेशची गोलंदाजीमध्ये वेग नाहीये. गणेशच्या गोलंदाजीमध्ये चुकताय. त्याच्या गोलंदाजीमध्ये आपण पाहिलं तर थोडासा हरकत घेणारे चेंडू आहेत. चांगली गोलंदाजी. पहिले 2 चेंडू, पहिला चेंडू अगदी डॉट. तदनंतर आपण पाहिलं तर एक धाव मात्र जरूर प्राप्त झाली. 2 चेंडूमध्ये 1 धाव गणेश गोलंदाजीसाठी. अमर मराठेच्या समोर बॅकवर्ड पॉइंटला अगदी हा चेंडू खेळून काढलाय, स्क्वेअर कट केला, एक सिंगल धाव. दुसऱ्या धावेसाठी अमर मराठे जरूर जाईल. जबाबदारी घेतोय अमर मराठे स्वतःच्या खांद्यावरती. गणेशच्या समोर अजून 3 चेंडू आहेत. अमर मराठे त्याच्या समोर असल्यानंतर या स्लोअर वनचा काय उपयोग होईल, कारण की अमर मराठेला जेवढ्या वेगानं चेंडू खेळण्याची सवय आहे, तेवढ्या स्लोअर वन मध्ये त्याला कशा पद्धतीने बांधून काढेल हेही बघायचंय. गती परिवर्तन, बॅकफुटला जातोय, गरकन फिरलाय, फाईनला चेंडू फाईन खेळून काढलाय. 1 बाउन्स जाईल निघून. 4 धावेसाठी येईल चौकार. ओळखलं पहिल्यांदा विकेट किपर धावत आलाय गणेशच्या जवळ. तो चर्चा करेल की अमर मराठेने ऍक्शन ओळखली आहे, अमर मराठेनं गती ओळखली आहे, काहीतरी नवीन करावं लागेल, कारण की फाईनला खेळाडू उभा नव्हता, डीप स्क्वेअर एक रिझनला खेळाडू उभा आहे. या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर येणाऱ्या 2 चेंडूवरती काय उपयोग केला जाईल, कशा पद्धतीने चेंडू टाकले जातील. स्लोअर वन येईल, यॉर्कर येईल, बाउन्सर येईल की अवे फ्रॉम दी बॉडी येईल. अवे फ्रॉम दी बॉडी, लॉंग ऑन रिझन. खेळाडू सागर आहे, चेंडू गॅदर करेल, त्याच्या हातातून निसटलाय. तयार होता सागर, मात्र चेंडू पडल्यानंतर ज्या वेगानं आला त्याच वेगानं त्याच्या हाताला चटका देऊन निघून गेला हा चौकार. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 37 या आकड्यावरती. 37, 37 धावा. एक धावेचं महत्व आहे, एक चौकाराचं महत्व आहे, कारण की बाउंड्री लाईन वरती खेळाडू जेव्हा उभा असतो टप्पा चेंडू आणखीन वेगानं येतो. ते अडवणं सहज होत नाही, सोपं होत नाही, आणि तेच घडलं. यावेळी तयार होता अमर मराठेनं ओळखले स्लोअर वन, आणि हे स्लोअर वन ओळखल्यानंतर मात्र त्यांनी आता हात खोलायला सुरुवात केली आहे. या षटकारानं झाली ओव्हरची सांगता. मगाशी चर्चा केली की ओव्हर क्रमांक 1 मध्ये शेवटच्या चेंडूवरती षटकार आला, ओव्हर क्रमांक 2 मध्ये शेवटच्या चेंडूवरती षटकार आला, आणि ओव्हर क्रमांक 3 मध्ये देखील शेवटच्या चेंडूवरती षटकार आलाय. टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 43 या आकड्यावरती. 43 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये 15, दुसऱ्या ओव्हरमध्ये 11, तिसऱ्या ओव्हरमध्ये 17 धावा. अमर मराठे सध्या 37 या धावसंख्येवरती खेळतोय वैयक्तिक. पहिल्या ओव्हरमध्ये आलेल्या 15 धावा, दुसऱ्या ओव्हरमध्ये आलेल्या 11 धावा, तिसऱ्या ओव्हरमध्ये आलेल्या 17 धावा. आतापर्यंत प्रत्येक ओव्हरमध्ये डबल डिजिट धावा आलेत. प्रत्येक शेवटच्या चेंडूवरती षटकार आला, म्हणजे प्रत्येक ओव्हरमध्ये हाणामारी चालू आहे. या ओव्हरमध्ये 2 चौकार, 1 षटकार आला. पहिले 3 चेंडू राहिले गोलंदाजाच्या नावावरती, तदनंतरचे 3 फलंदाजाच्या. अभय दाखल झालाय गोलंदाजीसाठी. पहिला चेंडू फुल टॉस, कॅचचा कॉल दिलाय, कॅच निसटली आहे. होय, डीप मिड विकेट रिझनला निसटली आहे कॅच. बंटी आला गोलंदाजीसाठी. पहिला चेंडू फुल टॉस होता, फुल टोल नाही वसूल केला. संघाची धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 45. बिगिट करण्याचा इथेही प्रयत्न बॅटीच्या टॉपेजला. आता कॉल दिला कॅचचा, इथे कोणतीही चुकी नाहीये. मिड विकेटला अगदी आरामामध्ये ही कॅच पकडली आहे. शिवाजी जाधव बॉस, पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेटचे विद्यमान अध्यक्ष, त्यांनी देखील खूप साऱ्या शुभेच्छा दिलेत. आणि बॉस सध्या
सगळ्यात नशीबवान म्हणून बॉसला ओळखलं जातं, कारण की जेव्हा घट बसले तेव्हा बॉसच्या घरामध्ये एक दुर्गा मातेने जन्म घेतला, त्याला मुलगी झाली आणि तो लखपती बनला. पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष शिवा जाधव बॉस यांच्या माध्यमातून देखील खूप साऱ्या शुभेच्छा या स्पर्धेला जरूर आलेत. ओव्हर क्रमांक 4 मध्ये आपण आहोत सध्या. विकेट प्राप्त केली आहे. बॅटिंगसाठी नवीन बॅटर सचिन जाधव दाखल झाला. महत्वाची ओव्हर, शेवटची ओव्हर. थोडासा अवे फ्रॉम दी बॉडी ठेवण्याचा प्रयत्न नॉन स्ट्रायकिंग एंडला. अंपायर जरूर पाहत आहेत मात्र येस इट्स अ वाईट बॉल. मात्र बॅटरला तर यावं लागेल माघारी. अखेरीस बॅटर माघारी येताना पाहत आहे. नॉन स्ट्रायकिंग एंडला रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट जरूर प्राप्त झाली. अमर मराठी स्ट्राईक भेटली आहे ते महत्वाचं आहे. अजय जाधव दाखल झाला मैदानामध्ये. तब्बल चेंडूचा खेळ अद्याप आपण पाहिलं तर 2च झालेला आहे. संघाची धावसंख्या स्थिर आहे 46 या आकड्यावरती. गती परिवर्तन बॅकफुटला जाऊन घेण्याचा प्रयत्न मिड विकेट रिजन मधून 2 खेळाडू आहेत. दोघांच्या अगदी मध्ये चेंडू आढळतोय. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू दाखल झालाय. 2 धावा अगदी आरामामध्ये कंप्लीट केल्या जातात. अमर मराठे सध्या आपण पाहिलं तर या मॅचची संपूर्ण जबाबदारी घेत असताना 39 या धावसंख्येवरती वैयक्तिक तो खेळतोय. वैयक्तिक 39 या धावसंख्येवरती सध्या त्याचं झुंज चालू आहे. गती परिवर्तन गुडलेन स्पॉटचा चेंडू पडल्यानंतर आतमध्ये वळण घेतोय. शॉर्टम जॅक करण्याचा प्रयत्न फसला गेला. बॅट आधी फिरली तदनंतर चेंडू जाताना पाहिला. डॉट येईल बॉल. निर्धाव येईल चेंडू. जैसे ते वैसे धावसंख्या. हाही चेंडू बॅटच्या समोर. पुन्हा आता अमर मराठे आकाशाकडे पाहतोय. यासाठी पाहतोय तो नाराज आहे. तो स्वतःवरती नाराज आहे. क्रिकेट मी विनंती करेल लेग अंपायर, कारण की आता गणेश बॅटिंगला जाईल. याच्या नंतर मॅच आहे. वा, पावसाळी क्रिकेटला देखील खेळाडू पोरं लाईनअप वापरतात. ही जी शिस्त दिसते त्या शिस्तीवरून खऱ्या अर्थानं कौतुक करूस वाटतं या स्पर्धेचं. कराड दक्षिण रहिवासी संघ मुंबई त्यांचं आभार व्यक्त करेल. पहिल्या क्रमांकाचं प्राइस त्यांनी स्पॉन्सर केलं 25,000 रुपये. आमचे ॲडव्होकेट प्रमोद दादा साळुंखे, त्याचबरोबर प्रमोदजी ताटे शेठ त्यांचा आभार व्यक्त करेल. त्यांच्या माध्यमातून द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक पंकज दादा वाडकर, प्रवीण दादा वाडकर असतील, वैभवजी देवंगळे शेठ असतील, त्यांच्या माध्यमातून तिसऱ्या क्रमांकाचं प्राइस स्पॉन्सर केलं. आमचे पांडुरंगजी शिवाई भाऊ, अधिकजी शिवाई आप्पा त्यांचा आभार व्यक्त करेल. संपूर्ण ट्रॉफीज त्यांच्या माध्यमातून आहेत. बाबासू बागल शेठ त्यांचा आभार व्यक्त करेल. युट्यूब लाईव्ह त्यांच्या माध्यमातून आहे. सगळ्या स्पॉन्सर्सची आपण चर्चा करणार आहोत. सध्या मॅच कडे जाऊयात. 50 धावा या मॅच मध्ये करायचेत. चला मॅचच्या दिशेने आपण जाऊयात.
चला दोन्ही बॅटर मैदानामध्ये दाखल व्हा. कारण की ओव्हर क्रमांक 1 जर पाहिली तर अजय जाधवच्या हातामध्ये आणि ती त्याला सोपवली आहे. त्यानंतर क्षेत्ररक्षण संपूर्ण कॅप्टन कडून लावून घेतलं जाते. पावसाचा जोरही वाढलाय थोडासा आणि 50 धावा तुला 4 ओव्हर मध्ये करायचे तर 12-13च्या सरासरीनं तुला बॅटिंग करायची आहे. सूरज आणि अंकित दोन्ही बॅटर सध्या मैदानामध्ये दाखल झालेत. अंकित ओपन करेल या मॅच मध्ये. सूरजला नॉन स्ट्रायकिंग एंडला तुम्ही पाहू शकता. ही पेअर आहे ती दाखल झाली जय मल्ला टाळगाव शिबवाडी या संघाकडून. मॅचला होईल सुरुवात. 50 धावा या मॅच मध्ये करायचे. जर जिंकायचं तर 50 का आकडा पार करना पडेगा. मॅचच्या दिशेने सध्या जातो. पहिली इनिंग संपली. सेकंड इनिंगला सुरुवात होते. पूर्वार्ध नुकताच संपला. उत्तरार्धाला सुरुवात होतीये. पहिला चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळला. वेग होता, गती होती पहिल्या चेंडूमध्ये. चांगला स्पीड होता. कारण की पहिला चेंडू आपण पाहिला तर गुडलेन स्पॉट मध्ये पडल्यानंतर थोडासा आपण पाहिलं तर वेगानं जाताना पाहिला. आणखीन वेगानं तो ट्रॅव्हल झाला. अचूकता या गोलंदाजाकडे न चुकता ती टाकताना पाहिली आहे. आई चेंडू त्याच पद्धतीनं. तुम्हाला वाटेल मागील चेंडूचा रिप्ले दाखवलाय नाही. हा आणखीन एक चेंडू वेगळ्या पद्धतीने त्याच पद्धतीने त्यानं टाकलाय आणि तिथे डॉट येतोय. नॉन स्ट्राईकचा सूरज लगेचच आपण पाहिलं तर फलंदाज अंकितच्या जवळ धावत गेला. तिथे तो चर्चा करेल. पहिले 2 आलेले डॉट दबाव येण्याआधीच दबदबा दाखवावा हेही त्यानं सांगितलं असेल. हाही चेंडू डॉट जातोय. हाही चेंडू डॉट जातोय. पहिले 3 चेंडू डॉट आहेत ओव्हर क्रमांक 1 मध्ये. पहिल्या इनिंग मध्ये ओव्हर क्रमांक 1 मध्ये 15 धावा आल्या होत्या. सेकंड इनिंग मध्ये ओव्हर क्रमांक 1 मधल्या पहिले 3 चेंडू डॉट आलेत. विकेट करण्याचा प्रयत्न बॅटमध्ये सरळ आला नाहीये. अगदी थर्डमॅनचा खेळाडू विकेट किपर जाईल चेंडू पर्यंत. गली रिजन मधून हा चेंडू फेकलाय. मात्र एकच सिंगल धाव इथे कंप्लीट केली आहे. 4 चेंडूचा खेळ झाला. अद्याप धाव आली एक फक्त. कारण की आता अपेक्षा सूरज कडून आहे. हाही चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळला. अवे फ्रॉम दी बॉडी, शरीरापासून बाहेर, ऑफ स्टिकच्या बाहेर. आणि ही जी गोलंदाजी राहिली आज गोलंदाजी करत असताना अजय जाधवची अफलातून राहिली. अफलातून गोलंदाजी. 6 चेंडू त्याने हाताळले. 6 चेंडू मध्ये धाव दिले फक्त 1. डॉट आले 5 आणि पहिल्याच ओव्हर मध्ये पूर्णपणे दबाव टाकलाय या अजय जाधवनं. का चुकता या अजय जाधवकडे. स्टाईल पाहना. डोक्यावरती मस्तपैकी पिशवी लावली आहे. हे आपल्याकडचे जुगाड आहेत. आपल्याकडे पोरं जन्माला आले की पहिला शब्द शिकतात जुगाड. तो जुगाड केला पावसापासून वाचण्यासाठी. मात्र त्या गोलंदाजीमध्ये ज्या पद्धतीने त्यानं पूर्णपणे धावसंख्येला पॅक केलं, धावसंख्येला थांबवलं, एकच धाव दिले. अजय जाधवची ओव्हर चर्चेत राहील आणि अजय जाधवच्या या ओव्हर मध्ये थोडीशी मॅच खेचून घेतली आता या संपूर्ण मानेवाडी मराठवाडी टीमनं. पहिल्या इनिंग मध्ये 15 धावा होत्या भाऊ. सेकंड इनिंग मध्ये पहिल्या ओव्हरला एकच आली आहे. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. विकेट किपर पर्यंत चेंडू जाऊन पोहोचेल. अजय जाधव नावाची डोकेदुखी गेली. अमर मराठी नावाची दुसरी डोकेदुखी आली आहे. एक डोकेदुखी गेली, दुसरी डोकेदुखी आली आहे. तोही त्याच पद्धतीने गोलंदाजी करण्यासाठी जाणला जातो जशी ओव्हर क्रमांक 1 पडली. 2 धावा या स्कोर कार्ड वरती आहेत. 2 ऑन स्कोर कार्ड. हलक्या हातानं फक्त मान दिला सूरजनं. ओव्हर क्रमांक 1 मधून दबाव आलाय का. थोडासा तो दबाव दिसून येतोय. अटॅकिंग क्रिकेट आणि अटॅकिंग क्रिकेटच तुम्हाला याच्यातून वाचवू शकतं. जर यामधून विजयाची वाट शोधायची असेल तर ती
हानामारी करून मोठ्या मोठ्या फटक्यांनीच तुम्ही जिंकू शकता. सिंगल डबलला आता या मॅच मध्ये फक्त स्ट्राईक रोटेट होते. खेळावे तर मोठे फटके लागणार, तेही मारून दिले जात नाहीयेत, कारण की अमर मराठेच्या गोलंदाजीमध्ये आलेला हा बाउन्सर फलंदाजांच्या अगदी कानाच्या बाजून जाताना पाहिला. ओव्हर क्रमांक 3. हाही चेंडू सेम रिप्ले नाही दाखवलाय, आम्ही रिप्ले नाही दाखवलाय. आणखीन एक नवीन चेंडू आहे. गोलंदाजांनी पूर्णपणे खेचून घेतली मॅच. धावा दिला जात नाहीये. टॅप फटका, एक्स्ट्रा कव्हर, एक सिंगल धाव, झुकलेले खांदे, भरपूर काही सांगतात या मॅच मध्ये. प्रत्येक विजयाची सुरुवात ही अडखळतच होत असते. तुमच्या शेवटी विजय ठरला जातो. तर मॅच एवढ्या लवकर सोडणं हेही चुकीचं आहे भाऊ, कारण की मॅच अजून आहे. जर मॅच तुम्ही सोडताय तर ती मॅच संपते. बॅकफुटला जाऊन अमर मराठे पुन्हा अगदी चेंडूच्या समोर येईल. डॉट. ओव्हर क्रमांक 2 सध्या आपण पाहिले तर अगदी समाप्त झाली आहे. बाबू कितना डालेगा. हेही 6 चेंडू संपलेत. ह्या ओव्हर मध्ये धावा अमरनं 3च खर्च केलेत. टीमची टोटल आपण पाहिली तर भाऊ 4च आहे. फक्त 4 धावा, 50 धावा करायचे. 4 धावा स्कोर कार्ड वरती. आता तुम्हाला 12 चेंडू मध्ये 46 करायचे. ओव्हर क्रमांक 3 मध्ये आपण दाखल झालोय. पूर्ण शरीरावरती आदळतो हा चेंडू. अजय जाधव असेल, अमर मराठे असेल, सचिन जाधव आता दाखल झालाय. सगळ्यांनी केलंय काय माहितीये का, फलंदाजाला पूर्णपणे अटॅक केलाय. त्याला त्याच्या मनामध्ये काय आहे हे जाणून घेतलं या तिघांनी. बिगिट करण्याचा प्रयत्न जरूर राहिला. येईल विकेट किपर, कॅच होईल, ड्रॉप जरूर, मात्र काही नुकसान होणार नाहीये. एकच धाव भेटते. ओपनिंग पेअर जी आहे ती खूप महत्वाची मानली जाते. कुणाल बॅकफुटला जाऊन शॉट जॅक करण्याचा प्रयत्न. डिप्सकल एक रीजन, एक सिंगल येईल. कारण की धावून ज्या धावा गेल्या तुम्ही किती घेणार घेऊन घेऊन. 2, 3, 4 जेही खेळायचे षटकार चौकारांवरती मॅच खेळायचे. मंजिल बहुत दूर आहे. कुणाल दबाव आला तो ओव्हर क्रमांक 1 मध्ये. कुणाल तिथून पुढे दबदबा दाखवला नाहीये, तो गोलंदाजांनी दाखवलाय. बिगिट करण्याचा प्रयत्न, बॅटीच्या अगदी बॉटमला. इथे एक सिंगल येईल. दुसरे धावेचा प्रयत्न केला जातोय. तब्बल 2 चेंडूचा अजूनही खेळ बाकी आहे. गती परिवर्तन पडल्यानंतर अगदी टर्न झाला. शेवटचा चेंडू. कुणाला जर असाच पाऊस चालू राहिला ना, मला वाटतं दसऱ्यानंतर पण 2 महिने रबर बॉल खेळायला लागेल. नंतर डिसेंबर मध्ये टेनिस क्रिकेट चालू होईल. लॉंग स्टॉपला चेंडू ट्रॅव्हल होतोय. ओव्हर क्रमांक 1 चा खेळ इकडे होतो समाप्त. ओव्हर क्रमांक 3 चा खेळ इकडे होतो समाप्त. संघाची धावसंख्या आहे अगदी 10. 10-10. बॅटर रिटायर्ड झालाय, तो छोड़ दिया उसने. गणेश दाखल झाला. येस ओके.
यानंतरची जी मॅच असेल विनिंग ती 3 ओव्हरची मॅच असेल. कॅप्टन टॉस साठी तयार राहा. यानंतर ती 3 ओव्हरची मॅच. असं खपकन सगळ्यांनी बघितलं. 3 ओव्हर हो 3 ओव्हरची मॅच. ओव्हर क्रमांक 4 मध्ये आपण येतोय सध्या. विकास दाखल झाला बॅटिंग गोलंदाजीसाठी ओव्हर क्रमांक 4 मध्ये. आता गमवण्यासारखं काही नाही राहिलं गोलंदाजांकडे, कारण की मानेवाडी मराठवाडी टीम साठी कडे गमवण्यासारखं काही नाही राहिलंय. जे मला टाळगाव आणि सिबोडी टीम कमवण्यासाठी तो वेळ नाही राहिला आता त्यांच्या हातामध्ये. तिची वेळ होती त्यामध्ये त्यांना धावा कमवायच्या होत्या. बॅटिंग निसटली आहे. चेंडू अगदी यॉर्कर खेळण्याचा प्रयत्न त्याचा राहिलाच होता. गोलंदाज जाऊन ती बॅट गॅदर करतो फलंदाजाच्या हातामध्ये देऊन लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव. काही सन्मान आपण घेऊयात. मी विनंती करेल सन्माननीय आदरणीय आबाजी शिंगण साहेब आज उपस्थित आहेत. सन्माननीय आदरणीय आबाजी शिंगण साहेब विनंती करेल आपला सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये करत आहोत. आदरणीय आबाजी शिंगण साहेब मी विनंती करेल आपण या आपला सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये करत आहोत. त्याचबरोबर मी विनंती करेल सन्माननीय अमोलदादा सिंगन आपण या आपलाही सन्मान अमोलदादा आम्ही करत आहोत. अमोलदादा सिंगन आबाजी सिंगन या दोघांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. राजू कंक मिस्टर केटीपीएल यांच्या वाढदिवसानिमित्त असलेल्या कैलासवासी गणेश कंक स्मृती चषक 2025 मध्ये आपला मी मनापासून आभार व्यक्त करतो. येईल नो बॉल आणि त्यानंतर आपण पाहिलं तर अजूनही थोडासा वेळ वाट पाहावी लागेल, कारण की अजूनही चेंडू आपण पाहिलं तर 2 बाकी ही ओव्हर संपण्यासाठी. फिरहिटचा इशारा जरूर आला. यानंतरचे 2 चेंडू. मॅचची चर्चा तू काय करणार, कारण की टीमची टोटल पूर्ण थांबली आहे ब्रो. बॅकफुटला जाऊन शॉटम जॅक शॉटम पूल करण्याचा प्रयत्न. निपाणी बाकी टीम कॅप्टन सज्ज राहा. टॉस करणार आहोत. यानंतरची 3 ओव्हरची मॅच आहे दादा. फुल टॉस लॉफ करण्याचा प्रयत्न आहे. लॉंग ऑनला खेळाडू त्याच्या हातामध्ये अगदी चेंडू निसटतोय. जिथे आपण पाहिलं तर मॅचही समाप्त होते. या मॅच मध्ये पूर्णपणे बॅटिंग करत असताना अमर मराठे आणि त्यानंतर आपण पाहिलं तर 7 दिली ती सचिन मानेनं 2 धावांची. सूर्यानं 7 दिली. मात्र अमर मराठेने तब्बल 39 धावांची खेळी केली आणि या मॅच मध्ये 50 धावा त्यांनी टार्गेट दिलं आणि पूर्णपणे मॅच थांबवली. आपण पाहिलं तर अगदी